हॅलो, नमस्कार. वृषालीज आर्ट अँड व्लॉगतर्फे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळं वातावरण भक्तिमय झालंय, विठूमय झालंय असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही सुद्धा या विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन जा, दंग होऊन जा. आणि नमस्कार, वृषालीज आर्ट अँड व्लॉगतर्फे तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. विठू माऊली तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो ही त्याच्या चरणी प्रार्थना. तर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण ऐकूयात एक कविता. कविता कोणी लिहिली आहे खरंच माहिती नाही. तुम्हाला कोणाला माहिती असेल ही कविता ज्यांची कोणाची आहे तर त्यांचं नाव की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी जेणेकरून ते इथे मेन्शन करू शकेन. कवितेला सुरुवात करूया. मी नुसतं म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. मी नुसतं म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार, पांडुरंगासोबत 4 गुजगोष्टी करणार. दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार. तर केवढा कांगावा घरातल्या विठोबानं केला. कमरेवर हात घेत म्हणाला, मुलांचं काय? माझा डबा कोण करणार? आईशी बोललीस? काही जबाबदारीची जाणीव? नुसता माझ्या नावाने मुक्तघोष केला कारण मी नुसतं म्हटलो की मी पंढरीच्या वारीला जाणार. सासूबाईंनी तर पार आवडीचं मौनच घेतलं. टाळ चिपळ्यांच्या आवाजाने अख्खं स्वयंपाकघर दुमदुमलं. का तर मी नुसतं म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली. मोठ्या जणीनं व्याकुळ नजर दिली. आईच्या टाहोचा एकच गजर झाला कारण मी नुसतं म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. दारातली तुळस थरथरली. म्हणाली, अगं मला पाणी कोण घालणार? कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार? रांगोळी घालताना नवीन गणित कोण मांडणार? हो, तिनेही ऐकलं होतं. दारातल्या रांगोळीनेही ऐकलं होतं की मी पंढरीच्या वारीला जाणार. ती दारातूनच म्हणाली, रांगोळी दारातूनच म्हणाली, तू थांब इथंच, नको करू वारी. तू थांब इथंच, नको करू वारी. अगं हीच तुझी पंढरी, भरला संसार घरी. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी. कळवीन सारी त्याला सुख दुःख तुझी. अगं विठुराया उभ्या जगाच्या माऊली. अगं विठुराया उभ्या जगाची माऊली. तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते सावली. तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते सावली. तू नुसतं आज म्हणालीस की तू पंढरीच्या वारीला जाणार, पण अगं माऊली विना हा गाभारा मात्र रिताच राहणार. पण अगं माऊली विना हा गाभारा रिता होणार. नको जाऊस हीच तुझी पंढरी. नको जाऊस हीच तुझी पंढरी. ही कविता कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. खरंच आपल्याला म्हणजेच एखाद्या कर्त्या स्त्रीला असं घर सोडून कुठे जायचं असेल, कुठली कामं करायची असतील, कुठेतरी मन गुंतवावं असं वाटत असेल, बाहेर जावं असं वाटत असेल, तर किती जबाबदाऱ्या असतात ना. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा अशी परिस्थिती कधी अनुभवली आहे का? आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय केलंय ते मला नक्की सांगा.